माय वास कायचा येऊन राहिला बापा. काय वय ना काय नाही तर एवढा सडला वास बापा. कायचा वास आहे हो बापा. काही दिसून नाही राहिला बापा. उंदीर मुंदीर तर नाही मेला कोणाच्या इथं का कोणतं जनावर होय बापा. रस्त्या मस्त्यावर मेला असून तर वास येऊन राहिला इकडे. माय हे काय लागली बापा इथं. हा मार तोंडावर हात ठेवून गी. काय पाहून राहिली काय माहित. करणी गिरणी तर नाही करून राहिली बापा. काय माहित बापा. लोकांना आमचेच घर दिसते काय माहित. करण्या करायला चालले आमच्या घरासमोर येऊन उभे आहे ते. मार तोंडावर हात ठेव ठेव काय करते काय माहित. छू म्हणतात करते का काय माहित. दुसऱ्याचे घर नाही भेटत का काय माहित. येताना माटासारखं नुसतं घराच्या तोंडाच्या पात बसते. काय पाहिजे काय माहित. अवय वांडाय तोंडे. हा मी काय करणी मरणी करतो. तू आता तो धंदा करणी करायचा. हा म्हणून तर म्हणून राहिली करणी करता का म्हणून. तुला माहिती वाटते करणी कशी करायला लागते तर. हा अशी करते का करणी. नालीच वाकू वाकू तोंडावर हात ठेवू करणी करत असते का कोणी. हा चलवा द्यावानाची. आणि का हा काही गरज आहे का तुला माझ्या घरासमोर येऊन तोंडावर हात ठेवून नाली पाहायची. हा माझ्या घरासमोरची नाली मी पाहत बसन. काय तू आली इथं. बापा तुला वास नाही येऊन राहिला काय. हा वास नाही येऊन राहिला. चपऱ्या नकाची तू आहे व बात असं वास तुला कोणत्या गोष्टीचा घरी काही केलं म्हणजे. आणि सडला वास नाही येऊन राहिला तुला. पाय बाई मला काही भांड्याचा मूड आहे नाही आज. हा सांगून राहिली मी. जास्त दिमाग काही खराब करू नका मायावाला. आणि दिमाग खराब करशील तर उचलून फेकून दे इथून. अवय भदार तोंडे कोणाला सांगून राहिली होती उचलून फेकन. चमचा समजून राहिली काय. त्यासारखे तर असे किती आले ना किती गेले. हा जास्त आपल्यासोबत वाढवायचं नाही. धरण ते बुचीने गलगल घुमन आणि जित्त नाही तित्त तुला पाणी मागायला लावण. सांगून राहिली. जाणार बापा जाणार. त्या मायनं तुला बोलणं शिकवलं ना. तिच्या उपर शिकवलं तरी काय तुले भांडणानं बोलणं. काय वय ते बोलणं आपल्याला तर आपल्या तोंडात येत नाही बाबा. असे शब्द कुठून येत त्या काय मी त्या तोंडात. बापा बाबा लयच धुतली आहे व तू. लयच धुतली असाले. आता मला बोलायला नको लावू काहीच्या काही. माहित आहे ना ते काय आहे ना काय नाही तर. कोणाला सांगून राहिली इथं. हा दुसऱ्याच्या वनावर जाता स्वतःच्या वनावर पाय ना काय आहे तर. अवय हदीत बोल. हदीत बोलाले. हा डोक्याचा पल्लू खाली नाही पडत ना. अशी वाचरट गोष्टी करते लाज नाही वाटत. ऐक मी चांगल्या माणसासोबत चांगली राहतो आणि वाईट माणसासोबत वाईट राहतो. अव कोण म्हणते तू चांगली आहे. तू चांगली तर कशीच नाही आहे व. जे काही आहे ते पुरी वाईटच आहे तू. काय व बापा जाय डोकं नको खाऊ इथं. हो हाय तेवढे केस ठेवशील का नाही ठेवशील. हा जण लवकर माळ एकदा पचल पचल करायला लागली का चुपच नाही बसत बापा. तुला सांगून राहिली हा वास कायचा तर लवकर गेला पाहिजे नाही तर डब्बल येईन मी इथं. हो अवय त्यात का माझ्या घरचं पाणी पडते का व. हा त्या घरचं पाणी येत त्याच्यात. तू पाय ना काय काय नाही त्याच्यात तर मी काय पाहू. तूच तर म्हणे ना माझ्या घरासमोरची नालीला मी पाच बसन म्हणून. हा पाय ना आता तू. हो जाय घरी पाहतो मी काय करायचं पाहतो मी. जाय घरी तोंड नको दुखू इथं. थांब होतो थांब तुला पाहूनच घेतो मी. नाही ती मस्ती जिरवली तर नावाची नाही मग मी. झाले का मग कुठं माय अजून तर पाणीच भरून राहिली बापा. मी आपसा देऊन राहिली आणि हे नेऊ टाकून राहिले. अजून माय पाणीच वाचाय बिचारे. सांग बरं काल नळ आला तर भल्ली आपत आली बिचारे आज. काय होय बापा मला भल्लं पाणी भरा लागून राहिलं बापा आज. बापा बाबा बापा काय पाणी भरा लागन बापा. आता तुम्हाला नळच नाही आले म्हणतात. हो काय करतो मग काकी. आता नळ नाही आला तर मग काय करतो आता. पाणी तर भराच लागन. हा आता जे धुणं पाणी करायला लागते. जे पाण्याशिवाय कोणतंच काम नाही होत ना बाई. कोणतंच काम नाही होत पाण्याशिवाय. तर मग आता काय करतो वाटच पाहा लागते आणि भराच लागते पाणी. अंगाची येले कराच लागते जराशे. नाही ना बिचारे अव पाण्याशिवाय एक काम नाही होत म्हटलं. काय सांगू तुला एक काम नाही होत पाण्याशिवाय. सारे काम अडले राहते जर पाणी नसलं म्हणजे. मग हो बरोबर आहे हो बापा. मग काय तर माय सांग. काहून कुठं चालल्या सकाळी सकाळी. अव मी तुझ्या घरी हेच सांगायला आली का माया पोरी येऊन राहिले उद्या पाहुणे पाहिले. तर जरा करू लागाले बा असं माझं म्हणणं होतं. तर उद्या सकाळी तू 11 वाजता येऊन जातो घराकडे. मी म्हटलं उद्या काही रात्री मायाकून काही येणं होत नाही. मग कामच राहते ना मग कायच येणं होते. मी म्हटलं चल बाई आता रिकामी आहे तर जातो ना सांगून देतो म्हटलं यायले. तर तू आहे आणि शांताबाईला सांगतो ना. रश्मी गिश्मी ते पार्वती मारवतीला सांगून देत जराशी. माय बाई उद्या सकाळी का व पाय व माय. माय उद्या म्हटलं मी बँकेत जातो म्हटलं बाई. असं कर ना आज जाणं बँकेत. कुठं माय तुला तर माहित आहे आता पाणीच तर इथून भरून राहिली. आता घरी जायन आताच वाजले व काम करता करता 1 वाजता वाजतेच मला आता. सांग कवा जाऊ बँकेत ना कवा काय करू. जरासं जीवाला चैन नाही पाहिजे ना माय खाल्ल्या पेल्ल्यावर. जरासं लेट आले पाहिजे घरी. एकदम दग 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 होते ना मार. अहो आता मग आज जाईन गेली तर उद्याचे दिवस थांबून जाजो ना. एका दिवसाला काय होऊन राहील तुझ्यावाला. परवाच्या दिवशी चालले जायचं बँकेत. हा उद्या आमची तर पाहुणे येऊन राहिले आणि तू ये जो. अरे काकी तेरे लिए कोई बात नहीं काकी. ठीक है ना ठीक है. कल नहीं परसों चली जाऊंगी उसमें क्या है. तेरे लिए मैं घर पे रहूंगी. तेरे घर पे आऊंगी मैं मेहमान आएंगे तो नहीं. काय माय बर ये जो मग. हा मग मशीन सांगितलंच नाही बापा मले. बाई कोणाला सांगू नको आपल्या इथे पाहुणे येऊन राहिले म्हणून. हा सांगत नसते असं मला कल्ला करत नको बच्चो. मग मी काय सांगतो बापा काकी काहीच्या काही. मी नाही सांगत मला सवय नाही येते चबर चबर करायची. हो त्या पार्वती मारुतीला सांगशील तर पाहिजे बापा. तिला आहे चबर चबर करायची सवय. तिच्या पोटात काही गोष्ट नाही पचत. हो हो तिला सांगून देतो ना मी. हो तिला सांग माया 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 पोटात पसते बापा मला नको सांगू.
जाऊ दे नाही आपल्याला काय चोरी लपीचं करा लागून राहिलं काय उजागरीच काय आपलं पडलं तर पडलं माहित आता. जाऊ दे जेवायचं तेच होय ना शेवटी नशिबाच्या उपर तरी काय आहे. बर बाबा जाऊ दे चल. काय वय माय की सर फुगीवाले आले नाही बाबा किती दिवस झाले. का व तू कोणासोबत भांडली हो येणू आज. अमाय तुला कोण सांगे बाबा भांडली गिंडली म्हणून. अमाय आता आम्हाला का माहित नाही पडत का माय एकाच गावातला आपण ना आपलं गाव बस किती मोठा आहे हो बाबा. काय माय असा प्रश्न करतो का बस जसं की आपलं गाव लय मोठं आहे. त्या घरी काय होतं माझ्या घरी काय होतं काही आपल्याला माहितच नाही होत. अहो काही नाही फक्त नाही काय ते नालीचा वाश आहे बिचारे. मी गेली नालीत पाहिले नाकावर हात ठेवून मी ना ते नालीच्याकडे एकसारखी पाहून राहिली बाय नालीत काय आहे काय इथं वाश आहे का नाही. तर काही नाही बाई तेवढ्यात तेच आली घरातून. हो चित्रा ना. हो चित्री बित्री. अबा ते एका एका इकडून माई ननद लागते ना हो तर ते ना त्यांना जराशी भांडली असन तर मग काय मजाकबाजी चालूच राहते. भांडली तर भांडली जाऊ दे ना अरे एका नात्याने ते माई ननद लागते बिचारे. ते काय बोलन ना मी काय बोलन त्याला काय आता लाज नाही राहिली. मग आता काय करतो कुठं कुठं आपल्याला हार लागते आणि कुठं कुठं तिला जिता लागते. हो ते आहे म्हणा पण काय तिच्या मागं लागतं व मॅट खोपडीची बाई आहे ते. मग नाही तर काय व काही ढंग आहे का त्या बाईत तशा माणसाच्या तोंडी लागून काही फायदा तरी आहे का व. कुठं माय अशाच दोन दोन गोष्टी झाल्या. ते तिले मी बोलली ते मला बोलली ते का मी बोलणार आहे का ते मला बोलते ना बोलायला बसली का. काढली मग एकामेकीची वरात. वा 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 बोलायला तर वकीलच आहे व माहिती बिचारे आता जेवण नाही राहिलं ना ते वय होऊन राहिलं तिला समजायला पाहिजे हा समज आले पाहिजे बापा. तिचं अजूनही बच्चा दिमाग आहे ना बच्चा दिमाग आहे तिचा अजूनही अजूनही डोक्यानं कुपोषित आहे ते जरा शिक. काय करत माय. कावा शांताबाई इकडे गीताने आली होती काय. आलती ना आलती ना उद्या तिच्या घरी जा लागते ना आपल्याला. हो पोरीला पाहुणे पाली येते म्हणे तर येजो बाई म्हणे लवकर करू लागले जेवणाचा कार्यक्रम ठेवला म्हणते तिनं. माय जेवणात मेवणाचं बिचारे मला असं वाटते का जेव्हा आपल्याला पसंत येते तेव्हा आपण त्याला जेवण दिलं तर काही हरकत नाही आपल्याला म्हणजे रिश्ता पसंत आहे बा तर मग जेवण घेऊन करायला काही हरकत नाही. आता ते पाहुणे आता येते ते चहा पोहेवरचा नाश्ता ठीक आहे ना त्याला जेवण घेऊन करायला लागते बाबा एवढ्या कचऱ्यात कायलेच पडते काय मी गीता. आता पाहुणे घेऊन दुरुची गिरची असन तर म्हणून जेवण घेऊन ठेवलं असन. हा ते असू शकते म्हणा जाऊ दे ना दिलं तर दिलं जेवण जाऊ दे. काय बिचारे दुरून दुरून आले तर किंवा तकले गिकले राहत असन तिचा विचार आहे बा नाश्ता पाणी दिल्याशिवाय तर जेवणच द्याव. हा ते गोष्ट बरोबर आहे म्हणा शांताबाई पण मग समोरच्याला काय वाटते यायला रिश्ता पसंतच आहे पसंत नसूनही आपल्याला पसंतच आहे असं वाटते त्याला. हा म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे ना म्हणजे कसं आहे पसंत झालं तर जेवण घेऊन देते का नाही म्हणून. हा तेच तर मला विचार येऊन राहिला जाऊ दे असू शकते म्हणा काही दूरगिरीचे असन किंवा मग तिच्या भावा घेवानं सांगितलं असन. हो बाई तिचा भाऊ आणून राहिला म्हणते ना पाहुणे तर मग होऊ शकते. हो चल बाई मग आता जातो मी घरी जरा लेटतो आता. हो बापा मी जातो घरी मला लय अडचला बापा देवारा मग.